यंदाच्या योग दिनाची भव्यता अधिकाधिक लोकांना योग स्वीकारण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केला विश्वास. देशात सध्या सुरू असलेल्या विविध धार्मिक यात्रा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं प्रतिबिंब आहेत, असं सांगत पंतप्रधानांनी या यात्रांना जाणाऱ्या भाविकांना दिल्या शुभेच्छा. जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रॅकोमा रोगमुक्त देश म्हणून जाहीर केल्याचं श्रेय आरोग्य सेवक आणि विविध कल्याणकारी योजनांचे असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पर्यावरण संवर्धनासाठी पुण्यातल्या रमेश खरमाळे यांच्या प्रेरणादायी कार्याचा आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या पाटोदा गावाचा पंतप्रधानांनी केला विशेष उल्लेख. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलं चहापान. राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, हिंदी भाषेची सक्ती आणि सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपुरातल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन. पर्यावरणपूरक असलेलं विद्यापीठ आदर्श ठरेल, व्यक्त केला विश्वास. सायबर गुन्ह्यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीला यात पारंगत करण्याची जबाबदारी विद्यापीठांची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओदिशातल्या पुरी रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली, तर पोलीस आयुक्त निलंबित. आणि वारकऱ्यांच्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात इंदापुरात पार पडलं संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण.